आवाज येतो. हो, बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपर शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने 10 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झिलेशन असेल आणि पॅसिव्ह इनहिलेशन. श्वास घेताना सहज श्वास भरून घ्यायचा आहे. सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा आहे. ज्यांना सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल, त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करूया. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घेऊया. शक्य असेल तर डोळे मिटून घेण्याचा प्रयत्न करा. उजवीने आहे तो श्वास सोडून द्या. उजवीने एक सहज श्वास भरून घेताना पोट हलकस बाहेर येईल आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा आहे आणि फोर्सफुली श्वास सोडायचा. हे झालं आपलं 1 आवर्तन. अशी आपल्याला 10 आवर्तनं करायची आहेत. श्वास घेताना पोट सहज बाहेर येईल आणि सोडताना जोरात श्वास सोडायचा आहे आणि पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा आहे. सुरुवात करूया. 10 आवर्तन. श्वसन मार्ग शुद्धी उजव्या नाकपुडीने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावा हात गुडघ्यावर येईल द्रोण मुद्रेमध्ये. आपली संपूर्ण जाणीव उजव्या नाकपुडीकडे घेऊन जाऊया. श्वसन मार्गातला किंचितसा बदल याचा अनुभव घेऊया. हे करत असताना कपाळावर कोणतीही आठी नसेल. चेहरा अगदी शांत असेल. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डावीने आहे तो श्वास सोडूया. डावीने एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा आहे आणि फोर्सफुली श्वास सोडायचा आहे. हे पहिलं आवर्तन झालं. अशी आपल्याला अजून 10 आवर्तनं करायची आहेत. आपापल्या क्षमतेने सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा हात गुडघ्यावर. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातला किंचितसा बदल त्याचा अनुभव करून घेऊया. आपली उजवी आणि डावी नाकपुडी तिथला श्वसन मार्ग आपण मोकळा केलेला आहे. शुद्धी शिवाय सिद्धी नाही, म्हणून आपण सुरुवातीलाच श्वसन मार्ग शुद्धी करतो. कपालभाती ही एक शुद्धी क्रिया आहे आणि त्याच्या आधीची पायरी श्वसन मार्ग शुद्धी आपण सध्या करीत आहोत. डोळे अलगद मिटलेले आहेतच. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करूया नेत्रशुद्धी. अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे
एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये आपण सामावून घेत आहोत. आपण करतोय नेत्रशुद्धी, बहिर त्राट. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारी. असं माऊलींनी गणेश रूप आणि ओंकार रूप एकच आहे असं वर्णन केलेलं आहे. असा हा अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी मनामध्ये सामावून घेत आहोत. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास डोळे अलगद मिटून घेऊया. आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये आयब्रो सेंटर मध्ये पाहण्याचा प्रयत्न. अ उ म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम स्थिती, उत्पत्ती, लय सर्व समावेशक ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपण करतोय अंतरत्राटक. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचं चिंतन. साधनेकडे आपली वाटचाल अनुकूल होण्यासाठी आपण करीत आहोत ओमची साधना, ओंकाराची साधना. करणार आहोत वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल, आकार लांबवलेला. अगदी बेंबीच्या देठापासून आपल्याला हा उच्चार करायचा आहे. अचं प्रमाण 80% असेल आणि मचं प्रमाण 20% असेल. या उच्चारासाठी यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्च पट्टीतला उच्चार अ. चेहरा शांत, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला, अकार आणि मकार सम प्रमाणात. या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. तिसरा उच्चार अगदी खालच्या स्वरातला आपलाच आवाज आपल्याला येईल, मकार लांबवलेला असा हा उच्चार आपल्याला आता करायचा आहे. अचं प्रमाण असेल 20% आणि मचं प्रमाण जे आहे हे 80% असेल. आणि या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्चार ओम. चौथा उच्चार अतिशय महत्वाचा, बुद्धी तत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा, शरीराकडून मनाकडे नेणारा, आपली बैठक अजून स्थिर करणारा मानसिक उच्चार. त्याला कोणतंही प्रमाण नसेल, आपापल्या क्षमतेने मनातल्या मनात आपल्याला हा उच्चार करायचा आहे. आणि याकरिता पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात उच्चार ओमच्या स्पंदनांची अनुभूती. करूया चित्त शुद्धी, ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. माझ्या मागोमाग आपण ही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम्, ओंकारं बिंदु संयुक्तम्,
नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः ओंकाराय नमः डोळे अलगद मिटून घ्या. या प्रार्थनेचा भावार्थ असा आहे की योगीजन नित्यनेमाने बिंदूसहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. आणि करूया आता नमन मुद्रा. जोडलेले जे हात आहेत ते सावकाश डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया. आपापल्या क्षमतेने एक श्वास भरून घ्या आणि पुन्हा एकदा आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायचंय. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. सीटचा भाग न उचलता जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचंय. संपूर्ण भक्तिभाव लीन भाव आपल्या मनामध्ये. आपल्या दिवसाची सुरुवात आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात पुन्हा खाली येतील छातीपाशी. हस्तमर्दन पामी दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया. निर्माण झालेली ऊब आपल्या संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू डोळ्याचे स्नायू संपूर्ण हात आपल्या चेहऱ्यावर आपले कान गळा छातीचा भाग पोटावर हात फिरवून हात पुन्हा सावकाश गुडघ्यावर येतील आणि अगदी सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरी. शुभ सकाळ आणि स्वागत आहे. आज कोणी नवीन जॉईन झालेलं आहे का? जे नवीन जॉईन झालेत त्यांना कुठल्याही प्रकारची व्याधी असेल तर ती ग्रुपवरती नाही, मला फक्त चॅट मध्ये तुम्ही सांगा. कुठल्याही प्रकारची व्याधी असेल किंवा कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल तर ते कृपया मला इथे चॅट बॉक्स मध्ये लिहून पाठवा आणि आपण आपल्या साधनेला सुरुवात करूया. मला असं वाटतं आज विजय सर तुम्ही नवीन आहात बरोबर? काल तुम्ही नव्हतात ना? ठीक आहे. मग जर कुठलं कॉन्ट्राइंडिशन असेल म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची व्याधी डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर वगैरे काही असेल तर सांगा. आज बरेचसे जण होत आहेत मला असं वाटतं जॉईन. एक मिनिट मी माझा माईकच मी अनम्यूट करते जे आज नवीन जॉईन आहेत त्यांना. आणि कृपया तुम्ही तुमची ओळख करून द्या आणि कुठलीही व्याधी असेल तर सांगा. ओके. ब्लड प्रेशरचा त्रास आहे. मी तुम्हाला अनम्यूट केलंय विजय सर, तुम्ही बोलू शकता माईक ऑन करून. अजून कोण आहे आज? अनिता चव्हाण मॅडम पण आहे. हॅलो. येतोय आवाज. हा मॅडम, थोडं ब्लड प्रेशरचं मला त्रास आहे. आणखी हा तेवढंच आहे. अच्छा. आणि दुसरं काही? असं थोडं मानसिक म्हणजे ताण थोडा असं वाटतो शरीरावर आल्यासारखा. अच्छा. ओके. ब्लड प्रेशरची गोळी चालू आहे का तुम्हाला? नाही नाही, नॉर्मल म्हणजे असं हे वगैरे हे सांगितलं त्याने. एकदम म्हणजे जास्तही नाही, पण ते हे फूल वगैरे असतं ना, ते मध्ये मध्ये पाणी वगैरे पिणं हे चालू आहे माझं. अच्छा, म्हणजे तुम्हाला गोळी वगैरे कुठली चालू नाहीये? नाही 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 नाही. ओके, ठीक आहे. स्वागत आहे आपलं. आणि थँक हा, ठीक आहे. फक्त ब्लड प्रेशरचा त्रास आहे. हा हा. स्वागत आहे आपलं. मला असं वाटतं दुसरं तर राधा दीक्षित म्हणून ऍड आहेत. हा, मॅम तुम्ही अनम्यूट व्हा. मी तुम्हाला अनम्यूट केलंय. आणि नमस्कार मॅम. हरिओम.
येतोय आवाज? हो मॅम. नाही, तुम्हाला जर कुठली व्याधी वगैरे असेल किंवा कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन असेल तर सांगा. नाही, मला कोणतीही व्याधी वगैरे काहीही नाही. ओके. स्वागत आहे आपलं हेल्दी आहात म्हणजे. थँक यू. हरिओम. थँक यू. धन्यवाद. आणि कोण आहे अजून? अनिता मॅडम एक आहेत जॉईन इथे. ठीक आहे. जे नवीन जॉईन आहेत त्यांनी कृपया तुम्ही चॅट बॉक्सवर टाका किंवा आज सर माझा नंबर सुद्धा ग्रुपवरती शेअर करतील आणि मी आहेत म्हणा तशी ग्रुपवरती. जर काही अडचण असेल किंवा काही समजलं नाही, तर तुम्ही मला कधीही मेसेज करू शकता. आपण त्या नक्कीच त्याची ती क्वेरी सॉल्व्ह करू. तर आता जे आज नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी एक सूचना. मी माझा माईक जो आहे हा कॉम्प्युटरला एकदा जॉईन केला, की मला तुमचे आवाज कोणाचे येणार नाही. माझा आवाज तुमच्यापर्यंत जाईल. जर काही समजलं नाही किंवा कुठल्याही प्रकारची अडचण असेल, तुम्ही मला चॅट बॉक्सवरती मेसेज टाका. आपण तो जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू. ठीक आहे? आता मी माझा माईक जॉइन करते लॅपटॉपला. काल आपला पहिला वर्ग झाला. त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. सगळ्या वर्गाचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. फक्त ते वर्गाच्या शेवटच्या दिवशी, या महिन्याच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला संपूर्ण वर्गाच्या लिंक्स भेटतील आणि त्याच वेळेला सर्टिफिकेट सुद्धा मिळतील. आपण रोज कुठल्याही लिंक आपण पाठवत नाही, शेअर करत नाही. तर आता सुरुवात करूया आपल्या वर्गात. ओके. ठीक आहे. विश्रांती. बैठक स्थितीमधली विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. हात जे आहेत हे मागे ठेवायचे आणि मान मागे सैलसर सोडायची. ही झाली आपली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. पाठीचा कणा आपला सरळ असेल. सुरुवातीला आपण थोडेसे जॉईंट जे आहेत आपल्या पायाचे ते आपण मोकळे करून घेणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले आहेत. आधी आपण आपल्या दोन्ही पायांच्या पाचही बोटांमध्ये स्ट्रेच देऊया. पाच वेळेला आपल्याला ही कृती करायची आहे. पाचही बोटांमध्ये स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, जास्तीत जास्त ताण, रिलॅक्स, ताण. प्रत्येक बोट सेपरेटली आपल्याला ताणायचंय. बरोबर. आणि रिलॅक्स. पुन्हा एकदा जास्तीत जास्त स्ट्रेच दोन्ही पायांच्या पाचही बोटांमध्ये. नंतर आपण ही सगळ्या कृती ज्या आहेत या श्वासाशी आधारित करणार आहोत. सुरुवातीचे काही दिवस आपण कृती लक्षात घ्यायची आहे की कशा प्रकारे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि मग त्याच्यानंतर आपण पूर्णपणे ब्रीदिंग अवेअरनेसने ह्या सगळ्या लुजनिंग एक्सरसाइज करणार. 5 वेळा झालं की थांबायचं. आणि आता आपल्या टोजचा भाग म्हणजेच आपले जो चवड्याचा भाग आहे, पायाची बोटं आहेत ती फोल्ड आणि अनफोल्ड करूया. सुरुवातीला अंगठा फोल्ड करायचा आहे, त्याच्यावर 4 बोटं ओपन करायचं. मग 4 बोटं फोल्ड करायची, त्याच्यावर अंगठा ओपन करायचं. काल आपण हे बघितलंय. पुन्हा एकदा अंगठा फोल्ड करूया, मग त्याच्यावर 4 बोटं ओपन करूया. 4 बोटं फोल्ड करायची आणि अंगठा त्याच्यावर ठेवायचा. बरोबर. ओपन करायचं. आता अँकल मधून पाऊल आधी स्वतःकडे खेचून घ्या आणि मग जमिनीकडे ताणून घ्या. स्वतःकडे वर खेचून घ्या, जमिनीकडे ताणायचे. आता इथे आपल्या पोटरीच्या इथे अँकलच्या इथे आलेला येत असलेला प्रेशर आणि त्याचबरोबर स्ट्रेच याकडे लक्ष द्यायचंय. स्वतःकडे खेचायचंय, जमिनीकडे ताणायचंय. बरोबर करताय. स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. छान. मध्यभागी येऊन थांबूया आणि आता क्लॉकवाईज रोटेशन. शक्यतो असा प्रयत्न करूया आपण की अँकल मधून पाऊल गोलाकार फिरेल. आपल्याला गुडघा जो आहे हा कुठेही न हलवता कृती करायची. सुरुवात करूया. पाऊल आधी उजवीकडे जातील, पुढे येतील, डावीकडे जातील, मागे येतील. बरोबर. अगदी सावकाश. उजवीकडे, पुढे, डावीकडे, मागे. छान. बरोबर करताय. उजवीकडे, पुढे, डावीकडे, मागे. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी अगदी सावकाश आणि व्यवस्थित करा. ज्यांचे व्हिडिओ चालू आहेत त्यांची मला कृती दिसते आणि ते सगळे छान करतात. बरोबर. आणि आता अँटी क्लॉकवाईज. पुन्हा पावलं मध्ये बसतील आणि आता पावलं डावीकडे, पुढे, उजवीकडे, मागे. एक राऊंड झाला. डावीकडे, पुढे, उजवीकडे, मागे. 2. डावीकडे, पुढे, उजवीकडे, मागे. 3. 4. पूर्णपणे जेव्हा आपण अवेअरनेसने ही कृती करतो तेव्हा आपली वाटचाल जी आहे ही बरोबर शरीराकडून मनाकडे होते. मध्यभागी येऊन थांबायचंय. आणि आता आपला जो उजवा पाय आहे
त्याचा जो गुडघा आहे त्याच्या गुडघ्याच्या खाली आपल्याला आपल्या हाताची पकड द्यायची. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये अशी क्लच करायची, गुंफवायची आणि ती उजव्या गुडघ्याच्या खाली अशा प्रकारे आपल्याला उजवा गुडघा पकडायचा आहे. म्हणजे आपले जे 2 अंगठे आहेत हे गुडघ्याच्या वरच्या बाजूला येतील. हा, पाठीचा कणा सरळ असेल. आणि आता उजवा जो पाय आहे हा आपल्याला एकदा फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा. बरोबर. जमिनीला घासत घासत पाऊल फोल्ड करूया, सरळ करूया. 1 पाय फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. 2 पाय फोल्ड करूया, सरळ करूया. 3 बरोबर. पुन्हा एकदा उजवा पाय फोल्ड करायचा आहे आणि आता 45 डिग्री वर उचलायचा आहे. म्हणजे बघा या प्रकारे वर खाली, अप डाऊन. बरोबर. अप डाऊन, अप डाऊन. बरोबर करताय. अप डाऊन. छान. पुन्हा पाय 45 डिग्री वर घ्या आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. सुरुवात करूया. 1 मोठं वर्तुळ करायचंय पायाने. 2 बरोबर. जेव्हा आपलं पाऊल जमिनीकडे जाईल तेव्हा पावलाचा स्पर्श जमिनीला होते. 3 म्हणजे पूर्णपणे आपले जे हिप जॉईंट्स आहेत ते मोकळे होतात आणि त्याचबरोबर आपले गुडघ्याचे जे स्नायू आहेत ते सुद्धा मोकळे होतात. बरोबर. पुन्हा पाय वर आहे आणि आता अँटी क्लॉक विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 वरच्यावर न फिरवता पाऊल जमिनीकडे लागू दे. 5 बरोबर. सावकाश उजवा पाय सरळ करा. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली असेल. दोन्ही अंगठे जे आहेत हे गुडघ्याच्या वरच्या बाजूला असतील. बरोबर. डावा पाय फोल्ड करूया, सरळ करूया. 1 पाय फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. 2 पाय फोल्ड करूया, सरळ करूया. 3 बरोबर. पुन्हा पाय फोल्ड करायचा आहे आणि आता 45 डिग्री वर. 1 खाली, डाऊन, अप डाऊन. बरोबर. अप डाऊन. बरोबर. पुन्हा पाय वर असेल आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 मोठं वर्तुळ करायचंय पायाने. 2 बरोबर. 3 छान. 3 वेळा झालं की पुन्हा पाय वर असेल आणि अँटी क्लॉकवाईज दिशा बदल करायची. 1 2 बरोबर. 3 छान. कृती थांबवायची. डावा पाय सरळ करायचा. आपण फक्त वर्गामध्ये 3-3 वेळेला ही कृती घेतोय कारण की आपल्याला वेळेचा अभाव आहे. बाकीची पण आसनं आपल्याला बघायची असतात. पण ज्या वेळेला तुम्ही घरी प्रॅक्टिस कराल त्यावेळेला प्रत्येक कृती 5-5 वेळेला करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला विश्रांती घेऊया. एक सहज श्वास भरून घ्यायचा, संपूर्ण श्वास सोडायचा. आपोआप आपलं मन शांत होतं ज्या वेळेला आपण आपलं लक्ष श्वासाकडे देतो त्यावेळेला. आणि आता करूया बटरफ्लाय. दोन्ही पावलं जुळून घ्यायची आहेत आणि मग एक एक पाय फोल्ड करायचा. उजवा पाय आणि मग डावा पाय. दोन्ही पावलं जी आहेत ही एकमेकांच्या जवळ येतील. आपल्या हाताची पकड जी आहे ही पावलांच्या खाली द्यायची. म्हणजे हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. ती पकड आपल्या पावलांच्या खाली द्यायची. आता गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. याला भद्रासन असं म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला आपण डायनॅमिक हालचाल करतो आपल्या पायाची त्यावेळेला ते तिथली आसन किंवा बटरफ्लाय होतं. स्त्रियांसाठी हे जी आपण आता कृती केली ही अतिशय उपयुक्त आहे. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घेऊया आणि या स्थितीचा आपण अनुभव घेऊया. आपल्या जांघेपासून गुडघ्यापर्यंतचे दोन्ही जे आपले पाय आहेत त्याचे जे स्नायू आहेत ते ताणले गेले आहेत त्याकडे लक्ष देऊया. पोटरीच्या ठिकाणी म्हणजे आपल्या काफ मसल्स वरती हलकासा प्रेशर असेल. गुडघेदुखीसाठी सुद्धा ही कृती अतिशय महत्वाची आहे. छान. आणि आता सावकाश आपल्याला आपले दोन्ही जे पाय आहेत हे सावकाश वर घ्यायचे आहेत आणि खाली. अप स्लो अगदी आपण करतोय कृती. डाऊन, अप डाऊन. बरोबर. अप डाऊन. छान. आणि आता थोडीशी जलद हालचाल असेल.
थोडीशी जलद हालचाल. म्हणजे आता जे आपण करणार आहोत हे बटरफ्लाय किंवा तिथली आसन आहे. सुरुवात करूया. थोडीशी जलद हालचाल. आपले पाय जास्तीत जास्त वर आणि खाली. बरोबर. आता जेव्हा ही आपली पायाची मुवमेंट होते, ज्याप्रमाणे फुलपाखरू कसं बागेमध्ये एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जातो, तसेच हे आपले पाय दिसतात. बरोबर. छान. पाठीचा कणा सरळ असेल इथे. छान. कृती थांबवायची. कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती घ्यायची. आपल्या दोन्ही पायांचे स्नायू जे स्ट्रेच होते, मसल्स जे ताणले गेले होते, त्या सगळ्याचा अनुभव. आज आपण बघणार आहोत स्वस्तिकासन, ज्याला सुखासन असंही म्हटलं जातं. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन करताना जर ज्याला कोणाला त्रास होत असेल किंवा गुडघेदुखीचा त्रास होतो, त्यावेळेला हे स्वस्तिकासन जे आहे त्याचा अभ्यास आधी करावा, म्हणजे आपल्याला पद्मासन अर्ध पद्मासन अजून चांगल्या प्रकारे जमतं. तर आता हे कसं करायचं बघून घ्या. नवीन साधकांसाठी सूचना अशी आहे की कुठलंही आसनाचा जेव्हा डेमो दाखवला जातो त्यावेळेला पहिला पाहून घ्यायचं कसं केलं जातं आणि मग सगळे आपण एकत्रित करणारच आहोत. तर आता बघूया आपण हे स्वस्तिकासन कसं केलं जातं. स्वस्तिकासन हे असं एकमेव आसन आहे की ज्याला पूर्वस्थिती नाहीये. पूर्वस्थिती माहितीये ना, म्हणजे आपण दोन्ही पाय जोडून घेतो आणि मग आपल्या आसनाला सुरुवात करतो. पण इथे मात्र या स्वस्तिकासन करताना आपल्याला दोन्ही पायांमध्ये असं अंतर घ्यायचंय. सुरुवातीला आपल्याला उजव्या बाजूने कृती करायची आहे. स्वस्तिकासन हे दोन्ही बाजूने केलं जातं, एकदा उजवीकडून आणि एकदा डावीकडून. तर आता बघा, दोन्ही पायांमध्ये अंतर घेतलंय. उजवा जो पाय आहे हा फोल्ड करायचा. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. त्यानंतर डावा पाय जो आपला सरळ आहे तो उजव्या पायाचा जो पोटरीचा हा भाग आहे, पोटरी आणि मांडीच्या मध्ये जो आपला भाग असतो, तिथे उजव्या पायाचं पाऊल सॉरी डाव्या पायाचं पाऊल जे आहे हे आपल्या भागामध्ये पोचायचंय. बघा या डाव्या पायाचं पाऊल उजव्या पायाची जी पोटरी आणि मांडीचा जो भाग आहे तिथे आपण असं ते पोचतो. थोडासा अंगठा वर येतो. इकडे काय होतं, आपल्या गुडघ्यांवरती प्रेशर येत नाही. आपले पाय जे आहेत हे थोडेसे असे पसरले जातात. बघा, सोपं आहे, अगदी सोपं आहे. या प्रकारे ते पसरले जातात. म्हणून ह्याला सुखासन किंवा स्वस्तिकासन असं म्हटलं जातं. कारण की इथे आपण अगदी स्थिर बसू शकतो. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. ठीक आहे, लक्षात आलंय? सोपं आहे. आता करताना अजून तुमच्या चांगलं लक्षात येईल. आता दोन्ही पायांमध्ये सोडताना सुद्धा एक एक पाय सरळ करायचा असं. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. बरोबर. आणि आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. बरोबर. डावा पाय आपला सरळ आहे. छान. डावा पाय सरळ आहे, तो फोल्ड करा आणि त्याचं जे पाऊल आहे हे उजव्या पायाची जी पोटरी आणि मांडीचा जो मधला भाग आहे त्या खाचेमध्ये तो पाऊल आपल्याला फिक्स करायचा. हा, बरोबर. छान. म्हणजे ज्या टाचा आहेत ना त्या बघा क्रॉस होऊन एकमेकांच्या जवळ आहेत या साईडने. बरोबर. छान. आता दोन्ही हात जे आहेत हे गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये ठेवा. थोडेसे हात सरळ करा स्वस्तिकासन मध्ये. बरोबर. थोडेसे हात सरळ असतील, दाट. पाठीचा कणा सुद्धा दाट असेल. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. स्वस्तिकासन हे ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. इथे पाठीचा कणा जो आहे हा आपला सरळ होण्यास, समस्थितीमध्ये होण्यास मदत होते. त्याचबरोबर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त आहे. अर्ध पद्मासन किंवा पद्मासन याच्या आधीची जी पायरी आहे ती स्वस्तिकासनची आहे. मान सरळ आहे. आता दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताची जी बोटं आहेत ही स्क्रीनच्या दिशेला. हाताची बोटं समोर स्क्रीनच्या दिशेला असतील. आता पुन्हा एकदा जी आपण काल कृती केली, आपल्याला जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे. दोन्ही हातांच्या पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. जास्तीत जास्त ताण 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 आणि मग रिलॅक्स. पुन्हा मध्यभागी घेऊन यायची. पुन्हा एकदा जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच, रिलॅक्स.
अजून एकदा करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच, 5ही बोटांमध्ये स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच, रिलॅक्स. आता हाताची जी मनगट आहे, मनगटापासून आपले हात, हाताचा पंजा एकदा जमिनीच्या दिशेने जाईल आणि वर येईल. खाली, डाऊन, अप. बरोबर. फक्त मनगटामध्ये हालचाल. आपल्याला एकदा खाली यायचंय, हाताचा पंजा आणि मग वर. बरोबर, छान. मध्यभागी येऊन थांबायचंय आणि आता पुन्हा एकदा हाताच्या 5ही बोटांमध्ये ताण द्यायचंय. अंगठा आतमध्ये घेऊया आणि मग त्याच्यावर 4 बोटं घट्ट मूठ वळून घ्यायची आहे. घट्ट मूठ वळवायचे. पुढे आणि मनगटामधून हाताची जी मूठ आहे ती अप अँड डाऊन करायची. फक्त वर खाली. बरोबर. फक्त मनगटामधून हालचाल. पूर्ण हात आपल्याला न हलवता ही कृती करायची आहे. छान. बरोबर. 3 ते 4 वेळेला झालं की हात खांद्यातून सरळ करूया आणि मग रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. छान. हाताची मूठ सोडून द्या. हात खाली, डोळे बंद आणि आता करणार आहोत आपण शोल्डर रोटेशन. तर इथे आपल्याला दोन्ही हात जे आहेत हे समोर घ्यायचे आहेत. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. दोन्ही हातांची बोटं आपल्या खांद्यांवरती ठेवा. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि आता रोटेशन करूया. सावकाश जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि मग मागे आणायचे. गोलाकार फिरून घ्यायचे. 1 2 बरोबर. 3 4 अगदी खाली सावकाश येऊ देत. 5 बरोबर. आणि आता पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि आता विरुद्ध बाजूने कृती. मागून पुढे. 1 हाताची बोटं आहेत ना सर खांद्यांवर ठेव. विजय हाताची बोटं. हा आणि मग रोटेशन करा. बरोबर. हा हा बरोबर. छान. कृती थांबवायची. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवरती येतील. डोळे बंद. लक्ष आपल्या संपूर्णपणे खांद्यापासून आपल्या हाताच्या बोटापर्यंत. तिथे झालेला किंचितसा बदल, तिथले जे स्नायू जे आहेत ते आपण थोडेसे मोकळे केले, तिथले जॉईंट्स मोकळे केले, त्याचा अनुभव. आता हे स्वस्तिक आसन आपण विरुद्ध बाजूने करूया. पहिला डावा पाय सरळ करा आणि मग उजवा पाय. बरोबर. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय आणि आता डावा पाय जो आहे तो फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया आणि त्यानंतर उजवा जो पाय आपला सरळ आहे तो फोल्ड करायचा आहे आणि डाव्या पायाच्या पोटरीच्या मधल्या भागामध्ये आपल्याला ते पाऊल खोचून घ्यायचंय. बरोबर. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना स्पर्श. दोन्ही हात आपले कोपरामधून सरळ असतील. इथे आपल्याला हात सरळ ठेवायचे आहेत. बरोबर. पाठीचा कणा सरळ असेल. मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घेऊया. ज्ञानमुद्रा जी आपण केलेली आहे, आपला अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. या ज्ञानमुद्रेचे स्पिरिच्युअल आणि मेडिकल असे दोन्हीही आपल्याला अनुभव मिळतात. कारण की ज्ञानमुद्रा ही ध्यानात्मक जेव्हा आपण ज्या गोष्टीमध्ये बसतो म्हणजे आपलं मन जे आहे हे शांत होण्यासाठी, मनातील विचार कमी होण्यासाठी आपण ही ज्ञानमुद्रा जी आहे ही करतो. आणि मेडिकल असं आहे की पहिलं बोट आणि अंगठा जेव्हा एकमेकांना हलकासा स्पर्श होतो, तिथून जो रक्तप्रवाहाचा जो आपल्याला अनुभव येतो, काही स्पंदन व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवत असतील. डोळे बंद करून घ्या आणि आपलं लक्ष हे या ज्ञानमुद्रेकडे केंद्रित करून घ्या. तिथे तुम्हाला सटील व्हायब्रेशन जाणवत असतील. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श झाल्यानंतर सटील व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवतील, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. त्याचा अनुभव घेऊया. मनातील विचारांची गती कमी होण्यासाठी, मन शांत होण्यासाठी, एकाग्र होण्यासाठी या प्राणस्पंदनांची अनुभूती. एक हलकंसं स्मित हास्य चेहऱ्यावर.
आणि या स्थितीमध्येच आपण करणार आहोत नेक रोटेशन. ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे त्यांनी नेक रोटेशन करताना कृपया काळजी घ्या, किंवा ही कृती नाही केली तरी चालेल. ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलिसिस आहे त्यांच्यासाठी ही सूचना. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याच्या दिशेने घेऊन जाऊया. डोळे उघडायचे, हनुवटी गळ्याकडे असेल. आणि आता सावकाश आपली मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड करूया. मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे आणि मध्यभागी. मध्यभागी येऊन किंचित थांबा आणि सावकाश मान सरळ करा. उजवा जो पाय आहे तो पहिला सरळ करा आणि मग डावा. विश्रांती. आज आपण बघणार आहोत वज्रासन. वज्रासन एकमेव आसन आहे की जे आपण जेवणानंतर केलं जातं. याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत, म्हणजे हे कोणी करू नये वज्रासन. ज्यांना प्रचंड गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी फक्त वज्रासन करणं टाळायचं आहे. बाकी वज्रासन जे आहे हे आपण सगळे करू शकतो. तर आधी बघून घेऊया हे वज्रासन कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करू. हे एकमेव असं आसन आहे की जे तुम्ही जेवणानंतर करू शकता. त्याचे फायदे मी तुम्हाला सांगते. वज्रासनामुळे आपला वेट लॉस ज्यांना करायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. डायजेशन जे आहे ते आपलं सुधारतं, कारण की जेवणानंतर हे आसन केलं जातं म्हणून आपलं डायजेशन सुधारतं. पित्ताचा जर त्रास होत असेल तो सुद्धा कमी होतो. आणि वज्रासन हे ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. तर हे कसं करायचं बघून घेऊया. दोन्ही पाय जे आहेत हे सुरुवातीला असे जुळलेले ठेवायचे, पूर्वस्थिती. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करतो, त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या सीट खाली घेऊन येतो. मग आपण डावा पाय फोल्ड करतो, थोडस आपलं वजन उजवीकडे शिफ्ट करायचं. डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. बघा, दोन्ही गुडघे जे आहेत हे समोरून एकमेकांच्या जवळ आलेले आहेत. आधी बघून घ्या हे कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करणारच आहोत. कृती आधी लक्षात घ्या कशी केली जाते. दोन्ही गुडघे जे आहेत हे समोरून जुळलेले आहेत. पाठीचा कणा वज्रासनामध्ये आपोआप सरळ राहतो. आता पुढची कृती बघा, थोडीशी मागे घेतो. सीटचा भाग बघा, बरोबर दोन्हीही टाचांच्या मध्ये आलेला आहे. दोन्हीही पायांचे जे अंगठे आहेत हे एकमेकांवरती न ठेवता, त्याचा एकमेकांवरती न ठेवता एकमेकांच्या जवळ ठेवायचे. बघा, दोन्हीही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहे. सीटचा जो भाग आहे तो दोन्हीही टाचांच्या मध्ये आहे. पाठीचा कणा वज्रासनामध्ये आपोआप सरळ होतो, नैसर्गिक सरळ होतो. मागून ही कृती प्रत्येकाला दिसतीये. आणि आता पुढे आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, जेव्हा आपण वज्रासन करतो तेव्हा आपोआप आपला प्रेशर जो आहे हा गुडघ्यांवरती येतो. म्हणजे ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी बघा पुढचं कसं करायचंय. आपले हात जे आहेत ते आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवायचे अशा प्रकारे. इथे थोडीशी आपली पाठ जी आहे ही पुढे झुकली जाईल, स्लँटिंग पोझिशन होते. ज्याला गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी या प्रकारे ते बसू शकतात, म्हणजे गुडघ्यांवरती जास्त प्रेशर येणार नाही. हा, मी तुम्हाला दाखवते आधी, मग आपण एकत्रित करणारच आहोत. या प्रकारे तुम्ही बसू शकता. आता दुसरी एक गोष्ट म्हणजे ज्यांना अँकल मध्ये प्रॉब्लेम आहे, दोन्हीही मांड्यांमध्ये असा जर गॅप राहत असेल तर काय करायचं. एक नॅपकिन घ्यायचा जवळ. हा जो नॅपकिन आहे त्याची घडी करायची. आता या नॅपकिनची घडी केली आहे आणि ही जी घडी आहे ती आपल्या अँकलच्या खाली ठेवायची. म्हणजे आपला जो घोट्याचा भाग आहे तिथे खाली ठेवायची या प्रकारे. म्हणजे पायावरती जास्त प्रेशर येत नाही, अँकलवर जास्त प्रेशर येणार नाही. अशा प्रकारे तुम्ही बसू शकता वज्रासनामध्ये. ज्यांचे गुडघे समोरून जुळले जात नाहीत, मांड्या समोरून जुळल्या जात नाहीत, त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे ही नॅपकिनची घडी घ्यायची आणि ती आपल्या दोन्हीही पायांच्या मध्ये किंवा आपल्या मांड्यांच्या मध्ये ठेवायची आहे. आणि पुन्हा तो प्रेशर जो आहे तो नॅपकिनच्या घडीवर द्यायचा. तुम्ही या प्रकारे हे वज्रासन करू शकता. ठीक आहे, लक्षात आलंय. आसन सोडताना सुद्धा
सावकाश कृती करायची. सुरुवातीला पहिला पाय डावा पाय जो आहे तो सरळ करायचा आणि मग दुसरा पाय आणि मग विश्रांती घ्यायची. ठीक आहे, लक्षात आलं? सुरुवात करूया आता. दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आणि एकेका पायाने आपण आता वज्रासन करायला सुरुवात करूया. उजवा जो पाय आहे तो पहिल्यांदा फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या सीट खाली येऊ दे. आपलं वजन पूर्णपणे उजव्या बाजूला शिफ्ट करा. मग डावा पाय फोल्ड करा आणि त्याचं पाऊल डाव्या सीट खाली येऊ. बरोबर, छान. आणि वज्रासन शक्यतो मॅट वर करा. मॅट वर बसून करा. जर खाली चटई किंवा चादर असेल तर आपल्या अँकल वरती थोडंसं टोचतं. मग त्यांनी जसं मी नॅपकिनची घडी तुम्हाला सांगितली आहे, ती नॅपकिनची घडी तुम्ही अँकलच्या खाली आपल्या घोट्याच्या खाली ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. तर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी आपले हात जे आहेत हे आपल्या गुडघ्याच्या अशा जवळ ठेवा. म्हणजे थोडीशी पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन होईल. गुडघ्यांवरती जास्त प्रेशर येणार नाही. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. बाकीच्यांनी सरळ बसण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हातांची पाचही बोटं आपल्या मांडीवर ठेवा. पाठीचा कणा इथे नैसर्गिक सरळ राहतो. डोळे अलगद मिटून घेऊया आणि बंद डोळ्यांनी आपण जे वज्रासन केलेलं आहे त्या आकृतीचा आपला आपण मागोवा घेऊया. दोन्हीही पाय जे आहेत, पायाचे गुडघे जे आहेत हे समोरून जुळलेले आहेत की नाही हे बंद डोळ्यांनी आपलं आपण तपासून पहा. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे का ते तपासून पहा. दोन्हीही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहेत का हे तपासून पहा. वज्रासनामध्ये आपला पाठीचा कणा नैसर्गिक सरळ राहतो. खांदे कोपरं रिलॅक्स, चेहरा शांत. ध्यानात्मक पट्टीतलं हे आसन आहे वज्रासन. इथे हे एकमेव आसन तुम्ही जेवणानंतर करू शकता. तर हे आपण जेवणानंतर का करावं? हा ज्याला त्रास होत असेल त्यांनी साधी बैठक घालायला हरकत नाहीये. ज्याला त्रास होतोय त्यांनी साधी बैठक घालायला हरकत नाही. बाकीच्यांनी थोडा वेळ वज्रासनामध्ये बसण्याचा प्रयत्न करा. वज्रासनामध्ये काय होतं बघा, आपल्या ज्या पोटऱ्या आहेत, पायाचे जे काफ मसल्स आहेत हे लॉक होतात. त्यामुळे जेवणानंतर जर आपण ह्या आसनामध्ये बसलो तर आपला रक्तप्रवाह जो आहे हा आपल्या पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. त्यामुळे जे आपण अन्न खातो ते चांगल्या प्रकारे डायजेशन होतं, त्याचं पचन अतिशय चांगलं होतं आणि त्यामुळे बरेचसे जे रोग आहेत हे आपल्यापासून दूर राहतात. जर आपलं अन्न पचन चांगलं होत असेल, आपलं डायजेशन जर चांगलं असेल तर आपली प्रकृती ही तेवढीच उत्तम असते. म्हणून जेवणानंतर ऍटलिस्ट 2 ते 3 मिनिटासाठी तरी वज्रासनामध्ये बसण्याची प्रॅक्टिस करा. सुरुवातीला जर त्रास होत असेल, गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर जसं सांगितलं हाताची जे पंजे आहेत किंवा हात जे आहेत हे गुडघ्याच्या शेजारी ठेवायचे. म्हणजे थोडीशी पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन होते. आपल्याला बसताना त्रास होत नाही. ठीक आहे. आता जे वज्रासनामध्ये बसलेत त्यांनी थोडा वेळ तसंच बसण्याचा प्रयत्न करा. ज्यांनी साधी मांडी घातलेली आहे त्यांनी अगदी बैठक स्थिर करायची. पाठीचा कणा सरळ करा. दोन्ही हात जे आहेत हे समोर घ्या. दोन्ही हात समोर घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. हा, बरोबर. आणि आता आपले हात जे आहेत हे फोल्ड करा. हात फोल्ड करा. हाताचे जे तळवे आहेत हे आपल्या चेहऱ्याच्या दिशेने आहेत. बरोबर, बरोबर. हा, छान. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत आणि आता एकदा आपले हात आपल्याला अशी लांब करायचे. लांब करा आडव्या बाजूने आणि पुन्हा जवळ घ्यायचे. लांब करायचे, जवळ घ्यायचे. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा बघा आपले छातीचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होत आहे. तिथले जे फुफ्फुस आहेत म्हणजे आपली जी लंग्स कॅपॅसिटी आहे ती वाढतीये. श्वसन मार्ग मोकळा होतोय. पुन्हा जवळ घ्यायचे, लांब करायचे, जवळ घ्यायचे, लांब करायचे, जवळ घ्यायचे. बरोबर. कृती थांबवायची आहे. दोन्ही हात खाली येतील. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना स्पर्श. दोन्ही हात जे आहेत हे आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे आहेत. डोळे बंद. एक हलकंसं स्मित हास्य चेहऱ्यावर. इथे थोडा वेळ थांबूया. जाणीव आपल्या श्वासाची. एक सहज श्वास भरून घ्या. संत गतीने श्वास सोडून द्या.
डोळे उघडायचे आणि सावकाश एकेका पायाने वज्रासन आपण सोडून घेऊया. आधी डावा पाय किंवा उजवा पाय सरळ करा आणि मग दुसरा. बरोबर, सावकाश. अँकलवर जर तुम्हाला अँकल वरती प्रेशर वाटत असेल तर थोडीशी पावलं अशी एकमेकांना अशी क्रॉस करून आपटून घ्या, म्हणजे तो प्रेशर आपोआप आपला कमी होतो. बरोबर, छान. आणि आता आपण बघणार आहोत शयन स्थितीमध्ये, म्हणजे पाठीवर पडून विश्रांती कशी घ्यायची. आधी मी तुम्हाला दाखवते, मग आपण एकत्रित करूया. पाठीवर पडून आणि पोटावर पडून विश्रांती कशी घेतली जाते. एका कुशीला वळून पाठीवर पडून बघा, कधीही झोपताना किंवा झोपेतून उठताना एका कुशीला वळून आपल्याला अशा प्रकारे पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आहे. बघा, दोन्हीही पायांमध्ये अंतर आहे. दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत. टाचा बघा आतल्या बाजूला आहेत, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला आहेत. ही आहे आपली शयन स्थितीमधली विश्रांती. त्याचबरोबर आपण वर्गाच्या शेवटी शवासन घेतो 5 मिनिटासाठी, तर ते त्या वेळेला सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे विश्रांती घ्यायची आहे. टाचा आतल्या बाजूला आहेत, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला आहेत. आपले हात जे आहेत हे शरीरापासून थोडेसे लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिळलेली आहेत आणि आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. ही आहे शयन स्थितीमधली विश्रांती आणि शवासनाची आदर्श स्थिती. हे प्रत्येकाला दिसलंय कसं केलंय ते. त्यानंतर आपण पाहूया पोटावर पडून विश्रांती कशी घ्यायची. पुन्हा एका कुशीला वळून सावकाश कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. कुठल्याही गालावर पडून विश्रांती. ही झाली आपली मकरासन किंवा विपरीत शयन स्थितीमधली विश्रांती स्थिती. मान आपली कुठल्याही एका गालावरती आपल्याला पडून विश्रांती घ्यायची. बघा, हाताचे तळवे जे आहेत ते सिलिंगच्या दिशेने आहेत. इथे सुद्धा आपल्या टाचा आतल्या बाजूला आहेत पायाच्या आणि पायाची बोटं बाहेरच्या दिशेला आहेत आणि दोन्हीही हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. ही झाली विश्रांती स्थिती. किंवा तुम्ही हाताची घडी करू शकता. एका हातावर दुसरा हात ठेवायचा, त्याच्यावर आपलं कपाळ किंवा विरुद्ध गालावर पडून तुम्ही या प्रकारे विश्रांती घेऊ शकता. ही झाली मकरासनातली किंवा पोटावर पडून घ्यायची विश्रांती. आणि यानंतर आपण करणार आहोत टीव्ही पोश्चर. टीव्ही पोश्चर बघा, दोन्ही हातांचे स्टँड करायचे. हातांचे स्टँड केले आणि हाताच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा ठेवा. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त टीव्ही पोश्चर. लहान मुलं टीव्ही बघताना किंवा पुस्तक वाचताना ज्या प्रकारे स्थिती घेतात, हे झालं टीव्ही पोश्चर. लक्षात आलंय सगळ्यांच्या? सुरुवात करूया. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश शयन स्थितीमध्ये विश्रांती. एका कुशीला वळायचे. सुरुवातीला आपण सगळ्या बेसिक गोष्टी बघतोय आणि मग हळूहळू आपली वाटचाल थोडीशी ऍडव्हान्स होत जाणार आहे. पाठीवर पडून विश्रांती घेतली प्रत्येकाने. सावकाश एका कुशीला वळून दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. टाचा आतल्या बाजूला असतील, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. दोन्हीही हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत आणि हाताची बोटं अर्धवट मिटली. बरोबर. आता दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ ठेवा. आपण करणार आहोत उत्थित एकपादासन. उत्थित म्हणजे झोपून आपण ही कृती करतोय. ज्यांना वेट लॉस करायचा आहे किंवा कधी कधी आपल्या पोटाचा भाग वाढलेला असतो, तर तो कमी करण्यासाठी या स्थितीचा अतिशय उपयोग होतो. तर आता इथे काय करायचं आपल्याला, दोन्ही पाय जोडलेले आहेत. उजवा जो पाय आहे हा आपल्याला सावकाश गुडघ्यातनं सरळ करून थोडासा वरती उचला. 10 डिग्री, 10 अंशापर्यंत वर उचला. 10 अंशापर्यंत थोडासा खाली घ्या. सरळ गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. बरोबर. आणि आता इथे थोडा वेळ थांबा. 1 2 3 4 5. थोडासा अजून वरती घ्या उजवा पाय आणि थांबा. 1 2 3 4 5. उजवा पाय 30 अंशापर्यंत वर येईल आणि थांबा. 1 2 3 4 5. 40 अंशापर्यंत वर. 1 2 3
4 5 50 अंश वर 1 2 3 4 5 60 अंश वर 1 2 3 4 5 बरोबर. पुन्हा थोडासा अजून वरती घ्या आणि मग एकदम 90 डिग्री वर घ्या. आता ज्यांना पायामध्ये थरथर वाटत असेल किंवा गुडघ्यामध्ये पाय सरळ होत नसेल तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या गुडघ्याच्या मागे किंवा मांडीच्या मागे द्या. बरोबर. आणि पाय जो आहे हा 90 अंशापर्यंत वर घ्या. खांदे रिलॅक्स ठेवा. चेहरा शांत असेल आणि आता इथे थोडा वेळ थांबा. 1 2 3 4 5 अँकल मधून पाऊल थोडस वर खाली करा म्हणजे पायाला क्रॅम्प येणार नाही. अँकल मधून पाऊल थोडस वर नाही, पाय नाही वर खाली करायचा आहे, फक्त पाऊल. पावलाचा भाग आपल्याला अँकल मधून वर खाली करायचा. हा बरोबर बरोबर. बाकी हा बरोबर. आता बरोबर होत आहे म्हणजे क्रॅम्प येणार नाही आपल्या पायाला. हा थांबायचंय. कृती थांबवायची. हाताची पकड जी आपण घेतलीये ती पुन्हा एकदा आपल्या शरीराच्या जवळ येऊ दे आणि ज्या क्रमाने आपण पाय 90 डिग्री वर घेतलाय त्याच क्रमाने तो सावकाश खाली येऊ दे. 80 अंश खाली. 70 60 50 40 30 20 आणि 10. विश्रांती थोडा वेळ. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. डावा जो पाय आहे हा 10 अंशापर्यंत वर उचलूया आणि थांबूया. गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5 20 अंशापर्यंत वर आणि होल्ड. 1 2 3 4 5 30 अंश वर. 1 2 3 4 5 40 अंश वर. 1 2 3 4 5 50 1 2 3 4 5 60 1 2 3 4 5 70 1 2 3 4 5 80 1 2 3 4 5 आणि 90. हाताची पकड आपल्या गुडघ्याच्या मागे. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या गुडघ्याच्या मागे किंवा मांडीच्या मागे. आणि आता इथे थांबा. खांदे रिलॅक्स. डावं पाऊल जे आहे हे थोडस अँकल मधून वर खाली करा. फक्त पाऊल म्हणजे पायाला जास्त स्ट्रेच येणार नाही. बरोबर. आणि लक्ष आपल्या श्वासाकडे असेलच. कुठेही आपल्याला ब्रीदिंग होल्ड करायचं नाहीये. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. बरोबर. कृती थांबूया. दोन्ही हात जे आहेत ते पुन्हा आपल्या शरीराच्या जवळ येतील. ज्या क्रमाने आपण पाय वर घेतलाय त्याच क्रमाने खाली घेऊया. 80 70 60 50 40 30 20 10 0. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. हातामध्ये अंतर. विश्रांती. टीव्ही पोस्चर. सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर करून विश्रांती. कुठल्याही एका गालावर करून विश्रांती घ्या. डोळे बंद. ज्यांचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल, पोटाचं शस्त्रक्रिया झाली असेल, त्यांनी पोटावर पडून जास्त वेळ थांबू नका. यथाशक्ती प्रयत्न करा. डोळे बंद. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. आणि आता करूया आपण टीव्ही पोस्चर किंवा हाताची घडी करा. एका हातावर दुसरा हात ठेवा. त्याच्यावर आपलं कपाळ किंवा कुठल्याही एक गाल आपल्याला ठेवायचंय. कुठल्याही विरुद्ध बाजूला तुम्ही कृती करू शकता. बरोबर. संपूर्ण शरीर आपलं जमिनीच्या दिशेने एकदम सैल सोडून द्या. एकदम रिलॅक्स. ज्यांना पाठीची दुखणी आहे, कमरेची दुखणी आहे, त्यांच्यासाठी ही कृती अतिशय उपयुक्त आहे, लाभदायक आहे. थोडा वेळ थांबायचंय. लक्ष आपल्या श्वासाकडे द्यायचंय. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे.
आणि आता करूया टीव्ही पोस्चर. दोन्ही हातांचा स्टँड करायचा, आपला चेहरा आपल्या दोन्ही हात तळव्यांच्या मध्ये असेल, बरोबर. आणि आता एक पाय फोल्ड करा, एक पाय सरळ, एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. टाच आपली सीटला लागू दे, आपली टाच सीटला लागू दे. हा, बरोबर बरोबर. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड, टाच सीटला लागू दे. बरोबर, छान. आता दोन्ही पाय मागून जुळून घ्या, एकमेकांच्या जवळ घ्या दोन्ही पाय. आणि पुन्हा दोन्ही पाय फोल्ड करा. पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहे. हा, बरोबर, छान. आणि आता रोटेशन करूया. उजवीकडून डावीकडे दोन्ही पाय गोलाकार फिरवा. आपल्या पायाने मोठं वर्तुळ करायचंय. 1 गोलाकार फिरवायचे पाय, 2 मागच्या मागे, बरोबर. पूर्णपणे पाऊल जमिनीच्या दिशेने जाऊ दे. 3 अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे गोलाकार फिरूया. 1 जेव्हा पाय खाली जाईल तेव्हा पावलाचा जमिनीला स्पर्श होऊ दे. 2 बरोबर करताय. आणि 3 वेळेला कृती झाली की पुन्हा दोन्ही पाय सावकाश सरळ करूया. हातांचा जो आपण स्टँड केला आहे तो काढून घ्यायचा. पुन्हा एका गालावर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, हातांमध्ये अंतर, आणि एका गालावर पडून विश्रांती. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये रिलॅक्सपणे सोडून द्यायचं. आणि आता सावकाश एका कुशीला वळा, अगदी सावकाश एका कुशीला वळा, आणि मग हळूहळू बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश. प्राणायाम जो आहे, आपण जो करतो प्राणायाम, तो आपण सेकंड वीक पासून सुरुवात करतो प्राणायामाला. त्याच्या आधी आपण काही दिवस समान श्वसन, दीर्घ श्वसन आणि विभागीय श्वसन या 3 गोष्टी आपण त्याची प्रॅक्टिस करतो. आणि त्याच्यानंतर आपण प्राणायामाला सुरुवात करतो. कारण की जेव्हा आपल्या श्वासावरती नियंत्रण मिळेल तेव्हा प्राणायाम जो आहे हा आपल्याला अधिक चांगला जमतो. म्हणून आता हे काही दिवस आपण समान श्वसन, दीर्घ श्वसन आणि विभागीय श्वसनाची प्रॅक्टिस करणार आहोत. आणि सोमवारपासून आपण आपल्या प्राणायामाला सुरुवात करणार आहोत. तर आता समान श्वसन कसं असतं बघून घेऊया. साधी बैठक घालायची. दोन्ही हात जे आहेत हे गुडघ्यांवरती द्रोण किंवा ज्ञान मुद्रेमध्ये ठेवायचे. पाठीचा कणा सरळ. आता आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपलं पोट किंचितसं बाहेर आलं पाहिजे. आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा ते आतल्या दिशेला गेलं पाहिजे. ही आहे आपली आदर्श श्वास घेण्याची स्थिती किंवा आयडियल जे आपण श्वास प्रश्वास जो घेतो तो अशा प्रकारे असला पाहिजे. श्वास घेताना आपलं पोट बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेला गेलं पाहिजे. ज्या वेळेला आपल्याला आपलं ब्रीदिंग अवेअरनेस येईल तेव्हा आपोआप आपलं मन शांत होतं. आपले जे आजार आहेत हे सुद्धा कमी होतात. आणि जो आपल्याला स्ट्रेस येतो नकळत, कधी कधी आपल्या श्वासाची गती वाढते, स्ट्रेस येतो, चंचलता आपलं म्हणजे थोडंसं असतं, तर ते कमी होण्यासाठी आजपासून तुम्ही तुमच्या श्वासाकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. श्वासाच्या गतीकडे लक्ष द्या. म्हणजेच तुमचं मन जे आहे हे शांत होईल. आणि त्याचबरोबर तुमचा जो कॉन्फिडन्स किंवा आपली जी निर्णय घेण्याची क्षमता आहे ती सुद्धा आपली सुधारते. तर आज आपण बघणार आहोत की समान श्वसन म्हणजे इक्वल ब्रिदिंग कसं असतं. तर इथे मी काही अंक काउंट करेल. 1 ते 5 मी अंक काउंट करेल. तेवढा आपल्याला श्वास घ्यायचा आहे. आणि त्या सेम काउंट करीन म्हणजे 5 ते 1 अंक काउंट करीन आणि त्याच वेळेला आपल्याला श्वास सोडायचा आहे. हे झालं आपलं समान श्वसन. म्हणजे आपली श्वास घेण्याची आणि सोडण्याची जी कृती आहे ही समान असणार आहे. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा आहे. खांदे कोपरे शिथिल आहे. डोळे अलगद मिटून घेऊया. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. 1 2 3 4 5. पोट किंचितसं बाहेर आलंय.
संपूर्ण श्वास सोडून देऊया. पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. 5, 4, 3, 2, 1. हे झालं आपलं इक्वल ब्रीदिंग. श्वास घेण्याची आणि सोडण्याची कृती समान पातळीवर होतीये, बॅलन्स होतीये. पुन्हा एकदा डोळ्यांगत मिटलेले आहेतच. एक सहज श्वास भरून घेऊया. 1, 2, 3, 4, 5. संथ गतीने श्वास सोडूया. 5, 4, 3, 2, 1. अजून एक राऊंड करूया. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येत आहे. 1, 2, 3, 4, 5. संथ गतीने श्वास सोडून द्या. पोट हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. 5, 4, 3, 2, 1. रिलॅक्स. आता 3 आवर्तनं आपण दीर्घ श्वसनाची बघूया. दीर्घ श्वसनामध्ये श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा जो कालावधी आहे हा जास्त असतो. एक आवर्तन मी तुम्हाला करून दाखवते म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. 3 आवर्तनं दीर्घ श्वसनाची. आधी एक आवर्तन मी करून दाखवते. दीर्घ श्वसनासाठी खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्यायचा आहे. 1, 2, 3, 4, 5. आणि संथ गतीने श्वास सोडायचा आहे. अगदी सावकाश. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वास घेण्यापेक्षा श्वास सोडण्याचा कालावधी इथे दुप्पट होतो. हे आहे आपलं दीर्घ श्वसन. सुरुवात करूया. दीर्घ श्वसन करताना नकळत आपला चेहरा ताणला जातो, डोळ्यांचे स्नायू ताणले जातात, कपाळावर आठी येते. तर तसं न करता आपल्याला अगदी सहज शांतपणे कृती करायची आहे. सुरुवात करूया. 3 आवर्तनं. डोळ्यांगत मिटलेले आहेतच. एक हलकंसं स्मित हास्य चेहऱ्यावर. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा आहे. पाठकणा मान सरळ आहे. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट किंचितसं बाहेर येत आहे. 1, 2, 3, 4, 5. आणि संथ गतीने श्वास सोडून द्यायला सुरुवात करा. हळूहळू पोट आतल्या दिशेला जाईल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. प्रत्येकाचा श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा कालावधी जो आहे हा वेगवेगळा असतो. त्यामुळे तुम्ही काउंटिंग मध्ये न अडकता आपापल्या क्षमतेने ही कृती करा. अजून 2 आवर्तनं करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1, 2, 3, 4, 5. संथ गतीने श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. शेवटचं आवर्तन विदाउट काउंटिंग. आपापल्या क्षमतेने श्वास भरून घ्या. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि संथ गतीने श्वास सोडूया. Slowly, completely breathe out. आणि आता एक क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. त्यासाठी सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आहे. सावकाश शवासनासाठी स्थिती. 1 ते 2 मिनिटांमध्ये आपण हे शवासन करूया. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर 1 ते 1.5 फुटाचं. टाचा आतल्या बाजूला असतील. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे आपले सिलिंगच्या दिशेला. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. ही आहे आपली शवासनाची आदर्श स्थिती.
संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये जमिनीवर अलगदपणे आपण सोडून दिलेलं आहे. आपल्या पाठीच्या कण्याला झालेला जमिनीचा स्पर्श सुखावह वाटतोय, आरामदायी वाटतोय. आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. बैठक स्थितीमध्ये आज आपण स्वस्तिकासन पाहिलं, त्यानंतर केलेलं वज्रासन, पाठीवर पडून केलेलं उत्थित एकपादासन, पोटावर पडून केलेलं टीव्ही पोश्चर आणि त्यानंतर आपण आज केलेलं समान श्वसन आणि दीर्घ श्वसन या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा. हे सगळं करत असताना नकळत एखादा स्नायू शरीराचा ताणला गेला असेल तर तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. शवासन जाणीवपूर्वक शिथिलता. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. आपल्या दोन्ही पायांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मनाने शिथिल करायचे आहे. आपले दोन्ही हात, दोन्ही हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मनाने शिथिल करूया. आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग, पाठकड्यांमधले 33 मणके मनाने शिथिल करूया. आपला उदरभाग, उरभाग, छातीच्या बरगड्या, तिथला पिंजरा, तिथली फुफ्फुस, आपलं छोटस हृदय मनाने शिथिल करूया. आपल्या गळ्याचा भाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू मनाने शिथिल करूया. आपली हनुवटी, दात, तोंडाच्या आतली सैल सरजीव, आपले दात, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, कापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग मनाने शिथिल झालेला आहे. पायाच्या नखापासून ते टाकूपर्यंत संपूर्ण शरीर शिथिल शिथिल आणि शिथिल झालेलं आहे. ते कापसासारखं हवेत तरंगत आहे. जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं वर येतंय. श्वास सोडताना ते सावकाश जमिनीच्या दिशेने जातं. मी श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय आणि श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. मला खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, दुःख, काळजी मी सोडून देत आहे. प्रचंड शांततेचा मला या क्षणी अनुभव मिळत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे, माझी इच्छाशक्ती जागृत झालेली आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये जे काही ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयाकडे माझी उचित अशी वाटचाल सुरू आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषधी विरहित, व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी देणार आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे. शवासनाची ही स्थिती आपल्याला खूप आरामदायी, सुखकारक वाटते. पण तरीही योग कर्मसु कौशल्य या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे आपल्याला पुन्हा एकदा आपला दिनक्रम सुरू करायचा आहे.
आपली जी कर्मे आहेत, आपली जी आपण योजलेली कामे आहेत आजच्या दिवसातली, ही आपल्याला पूर्ण करायची आहेत. आणि त्याआधी आपण आपल्या आई-वडिलांचं, आपल्या गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया. त्यांना वंदन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. आणि पुन्हा एकदा आपली जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. या आरामदायी स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. आपली मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरवून घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आहेत आणि एक हलकासा खेच आळस द्यायचा आहे. आपण आपल्या आजच्या दिवसासाठी सज्ज होत आहोत. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे. अगदी सावकाश. उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश, कुठलीही घाई गडबड न करता सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. डोळे अलगद मिटलेले आहेत. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद, माझ्या मागोमाग आपण ही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमुदच्छते पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. डोळे अलगद मिटून घ्या. ओम शांती शांती शांती. आणि करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. आपापल्या क्षमतेने श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देत आहे. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. जिथून सुरुवात तिथे शेवट. हरिओम. धन्यवाद. कुणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. कुणाला काही बोलायचं आहे का? क्वेरी? ओके. एक मिनिट मी तुम्हाला हा अंजना ताई बोलू शकता. अनम्यूट करून विचारा. मॅडम मला ब्लड चेक केलं तर मला B12, D12 आणि कॅल्शियम डेफिशियन्सी दाखवत आहे. ओके. त्याने जॉईंट पेन्स होतात ऍक्च्युली योगा करताना. तर इंजेक्शन चालू केले तर एक 15-20 दिवस लागतील. तर मग लिमिटेशन्स येतील का करताना? पेन होत आहे माझं. पेन होत आहे ना? ऍक्च्युली B12 वगैरे ना ह्या स्त्रियांमध्ये कॉमन आहेत. होतात डेफिशियन्सी. हा त्यामुळे जरा डॉक्टर झाले मला, पण जॉईंट पेन प्रचंड होत आहेत. पण मला योगा करायचा आहे, तर काय करू? जॉईंट तुम्ही करा. फक्त लिमिटेशन्स थोडेसे, म्हणजे जर तुम्हाला खूप जास्त दुखत असेल तर मग थांबा. ओके. म्हणजे असं वाटलं की नाही, आता जसं तुम्ही वज्रासनामध्ये बघा जास्त वेळ बसला नाही, तुम्ही सोडून दिला, पेन व्हायला. मग तसं तुम्ही करू शकता. माझ्या सूचनेची वाट न बघता तुम्ही आसन सोडून दिलं तरी चालेल. मला असं वाटतं जॉईंट्स म्हणजे जेव्हा आपण हाताच्या ज्या मुवमेंट करतो, पायाच्या ज्या मुवमेंट करतो, ते करताना मला असं वाटतं मला तुम्ही काही जास्त ओव्हर ट्राय नका करू. बरं. पण ते करत जा. आपण कसं दुखापत आलं की सोडतो ना, तर तसं सोडून नका देऊ. म्हणजे तुमचे तर तयारी आहेच, मी बघतेच आहे तुम्हाला.
महिन्यापासून. तर हा. तुम्ही ते तुमचं चालूच ठेवा आणि B12 वगैरे ह्या डेफिशियन्सी येतातच. तर थोडंसं सूर्याच्या प्रकाशामध्ये फिरण्याचा पण थोडासा प्रयत्न करा. चालेल. आता तर खूप जास्त ऊन आहे, त्यामुळे जास्त नको. पण थोडंसं आणि आपण सूर्यनमस्कार तर करतोच आहोत आणि तिसऱ्या आठवड्यापासून आपले सुरू होणारच आहेत. तर ते हो. सुद्धा त्याच्याने सुद्धा बराचसा फरक पडतो. आणि कॅल्शियमच्या गोळ्या असतील तर डॉक्टरने सांगितलं असतील तर त्या तुम्ही चालू ठेवाच तुमच्या आणि त्याचबरोबर आपली साधना सुद्धा असू दे. ओके 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 थँक्यू. कुणीतरी एक मेसेज टाकला होता. ते तुम्ही राधा. हो, हो. ऍक्च्युली मी तुम्हाला हे सगळेच जे आपले हे आहेत ना म्हणजे ओपनिंग प्रेयर आपण जी सुरुवातीला प्रेयर घेतो आणि शांतीपाठ दोन्ही मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करणारच आहे. फक्त 2 दिवस अजून ऍडमिशन चालू होते ना म्हणून मी शेअर केले नव्हते. तर आता आजपासून मी सुरुवात करते आणि त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे आपण ओंकार साधना का करतो किंवा अष्टांग योग कशा प्रकारचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. थँक्यू विजय सर, धन्यवाद. हे सुद्धा मी वेळोवेळी तुम्हाला ग्रुपवरती पाठवणार आहे. आपला वर्गामध्ये आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिकलकडे जास्त लक्ष देणार आहोत. थिअरी पार्ट जो आहे हा मी तुम्हाला ग्रुपवरती त्या वेळेला पाठवत जाईल. ठीक आहे. आज मी तुम्हाला प्रेयर पाठवते, ग्रुपवरती शेअर करते. ठीक आहे. अजून कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. आणि प्रत्येकाने आपल्या लिमिटेशन्स ओळखा, त्याप्रमाणे साधना करा. हळूहळू आपण थोडेसे ऍडव्हान्सकडे जाणार आहोत. सध्या आपण खूपच बेसिक घेतोय आणि मग त्यावेळेला मात्र आपण आपल्या लिमिटेशन्स ओळखायचे. ठीक आहे. चला भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.